सीसीआय कापूस खरेदीची अंतिम तारीख 27/2/2026 ही आहे. परंतु आज रोजी बऱ्याच शेतकऱ्याच्या शेतातील कापूस यावर्षी खूप पाऊस झाल्यामुळे पूर्णतः निघालेला नाही. त्यामुळे त्यांना तो कापूस विकणे बाकी आहे. तरी तो कापूस विकण्याकरिता सीसीआय कापूस खरेदीची तारीख शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत जरुरीची आहे. तसेच अकोला जिल्ह्यातील दहिस तालुक्यातील शेतकऱ्यांची ई-पाहणी न झाल्यामुळे सदरहू शेतकऱ्याचा कापूस शेतमाल विकता आला नाही. तसेच महाराष्ट्र शासनाने 3 सदस्य समिती गठीत करून काही शेतकऱ्याच्या शेताची स्थळ पाहणी, पंचनामा करून त्याबाबतचे दाखले दिले होते. तरी अशा शेतकऱ्याची नोंदणी करून त्यांचासुद्धा कापूस खरेदी करण्यात यावा. तसेच ज्या शेतकऱ्यांनी कापूस विक्रीकरिता स्लॉट बुक केला होता परंतु तांत्रिक अडचणीमुळे शेताचा कापूस वेळेवर नेऊ शकले नाही, अशा शेतकऱ्यांचा कापूससुद्धा परतता खरेदी करण्याचे निर्देश देण्यात यावे, अशी विनंती माननीय जिल्हाधिकारी यांना करण्यात आली. सीसीआय कापूस खरेदी मुदत दिनांक 30/4/2026 पर्यंत वाढवून देण्यात यावी ही विनंती. येत्या 10 पर्यंत निर्णय न झाल्यास तीव्र प्रहार पद्धतीने आंदोलन करण्यात येईल. निवेदन देण्यासाठी कुलदीप वसू, श्रीजित कराळे, गणेश गावंडे, अविनाश घायसुंदर, भैया डिक्कर, ज्ञानेश्वर दहिभात, राहुल देशमुख, शेखर बेडवाल, शुभम नारे हे हजर होते.